हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक नादखुळा ट्विस्ट आलाय. जबरदस्त ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्यने कुमुदिनीला आपल्या आजीला सगळं सत्य सांगितलंय की विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे. मी स्वतःच्या डोळ्याने CCTV फुटेज पाहिलंय. त्यात विक्रांत दिसतोय आणि त्यानेच पद्माचा विनयभंग केलाय आणि मी त्याचं लग्न माझ्या बहिणीशी तीर्थाशी नाही होऊ देऊ शकत. त्यामुळे कुमुदिनीला सुद्धा जबर धक्काच बसला. आणि मग त्यानंतर शिर्केचं संपूर्ण कुटुंब, विक्रांत, आमदार शिर्के, अर्पिता आणि त्यांची आई हे सगळे हर्षवर्धनच्या घरी शगुन घेऊन आले. आणि तेव्हाच कुमुदिनीने हा मोठा खुलासा केलाय. तिने सगळ्यांना जबर धक्का दिला आणि सांगितलं की तीर्थ आणि विक्रांतचा साखरपुडा होणार नाही. हा साखरपुडा होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आणखीन काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा पाटेकरांच्या बंगल्याच्या आवारात असतो, गेटच्या आतमध्ये असतो, पण तो पाठमोरा असतो. आणि त्याच वेळेस त्याला ऊर्जाचा कॉल येतो. तो फोन उचलतो आणि विचारतो, ऊर्जा कोठेस तू? पोलीस स्टेशनमधून निघालीस का? ऊर्जा हो म्हणते. आणि त्याच वेळेस भजन तेथे असतो. भजन हा शौर्याला पाठमोरा पाहतो आणि गेटजवळ येण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस एक मोटरसायकलवाला त्याला जोरात कट मारतो. त्यामुळे भजन खूप चिडतो आणि ओरडतो, ए मूर्ख, तुला दिसत नाही का? मेलो असतो मी आता. नीट गाडी चालवता येत नाही का? आणि त्याचा हा आरडाओरडा ऐकून शौर्य मागे वळून पाहतो आणि भजनला पाहून त्याला जबर धक्काच बसतो. भजन येथे कसा असा विचार करून तो घाबरून लगेचच गाडीच्या मागे जाऊन लपतो. त्यामुळे भजनला शौर्य काही दिसत नाही आणि भजन मग पुढे पुढे येतो. शौर्य विचार करतो, भजन येथे काय करतोय? त्याला काही कळालं की काय? आणि तो त्याला लपून पाहत असतो. तेवढ्यात भजन हा गेट जवळ येतो आणि तो गेट उघडून आतमध्ये येणार इतक्यात वॉचमन त्याला थांबवतो आणि विचारतो, ओ तुम्ही कुठे चाललाय आतमध्ये? कोण आहात तुम्ही? तर हा भजन त्याला विचारतो, येथे तुमच्या घराजवळ CCTV कॅमेरा आहे का? शौर्यला जबर धक्काच बसतो. या भजनला CCTV कॅमेऱ्याबद्दल कसं कळालं हा प्रश्न त्याला पडतो. तर वॉचमन सांगतो, कॅमेरा तुम्हाला कुठे दिसतोय का? येथे कॅमेरा वगैरे काही नाहीये. आणि हे पाहून शौर्यला सुद्धा आश्चर्य वाटतं की कॅमेरा कोठे गेला. तर हा भजन आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. वॉचमन त्याला सांगतो, ओ कशाला आतमध्ये येताय? कर्नल साहेबांना कळलं ना तर डायरेक्ट गोळ्या मारतील. भजन खूप घाबरतो आणि म्हणतो, ठीक आहे जातो मी. आणि तो तेथून पळून जातो. त्यामुळे शौर्य बाहेर येतो आणि त्याला खूप टेन्शन येतं की याला CCTV बद्दल कसं कळलं. नक्कीच त्याला ही माहिती मिळाली असेल. आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि शौर्य तिला विचारतो, इन्स्पेक्टर कुठे आहेत? ती सांगते ते येतच असतील. आणि शौर्य हा तिला सांगतो, ऊर्जा येथे हर्षवर्धन जहागीरदारचा असिस्टंट भजन आला होता आणि CCTV बद्दल चौकशी करत होता. ऊर्जालाही जबर धक्का बसतो. शौर्य तिला सांगतो, नक्कीच त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे आणि आपल्याला आता खूप सावध राहावं लागणार आहे. तेवढ्यात तेथे वॉचमॅन येतो आणि सांगतो, कालच मला कर्नल साहेबांनी तो CCTV कॅमेरा काढून ठेवायला सांगितलाय. त्यामुळे या दोघांना खूप बरं वाटतं. कर्नल साहेब हे पुढचा धोका ओळखतात. त्यांच्यामुळेच आज आपण वाचलोय असं हे दोघे म्हणतात. परंतु आपल्याला आता खूप सावध राहावं लागणार आहे आणि लवकरात लवकर तो पंचनामा करून इन्स्पेक्टर गुळगुत्तेच्या हातात तो पुरावा सोपवावा लागेल असा विचार ऊर्जा करते आणि घरामध्ये जाते. इकडे ऊर्जाच्या घरी मंगेश तिला हाका मारत येतो. तर पूर्वा त्याला सांगते, अरे मंग्या, तिला कशाला हाका मारतोय? ती यावेळेस कधी घरी असते का? तर मंग्या म्हणतो, कुठे गेली ती? मला तिला माझ्याबरोबर घेऊन जायचंय. पूर्वा विचारते, कुठे घेऊन जायचंय? तर तो सांगतो, माझा एक मित्र आहे, तो मोबाईल फोनला कव्हर लावून देतो. मी ऊर्जाच्या फोनला एकदम स्वस्तात कव्हर लावून देतो. तर पूर्वा सांगते, नाहीये ती घरी. तिला पद्माच्या केसमध्ये एक मोठा पुरावा मिळणार होता ना, तेथेच ती गेलीये. हे ऐकून मंगेशला बरं वाटतं आणि मंगेश म्हणतो, बरं झालं, कमीत कमी त्या शौर्यबरोबर तर नाही ना गेली. हे ऐकून पूर्वाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तू असं का बोललास की शौर्यबरोबर नाही गेली? बरं झालं. तर मंग्या म्हणतो, काकू, आजकाल ती सतत शौर्यबरोबर असते म्हणून मी असं म्हणालो. हे ऐकून पूर्वाला जबर धक्काच बसतो. मंग्या म्हणतो, बरं झालं, ती शौर्यबरोबर नाही गेली ना, ती घरी आली की मी तिचा मोबाईल घेऊन जाईन आणि त्याला कवर लावून आणेल. असं म्हणून मंग्या तेथून निघून जातो. पण पूर्वाला मात्र खूप वाईट वाटतं. आज मंग्या बोललाय, उद्या
बाकीचे लोक बोलतील, चाळीतले लोक बोलतील, हे शौर्य प्रकरण आता वाढत चाललंय, ते थांबवावं लागेल असा विचार पूर्वा करते. तर इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही चाय चुई खारीखुरी या चहाच्या स्टॉलवर असतात. आणि हा जो पंचनामा होता, गुळगुत्ते पाटेकरांच्या बंगल्यावर येणार होता, मग तेथे या पुराव्याचा पंचनामा होणार होता, हा सगळा सीन काही आपल्याला दाखवला जात नाही, फक्त ते सगळं होऊन गेलंय असं आपल्याला समजतं. आणि शौर्य हा टेन्शनमध्येच असतो. त्याला ते CCTV फुटेज आठवतं, ज्यामध्ये विक्रांत दिसला होता पद्माच्या मागे पळताना. आणि आपल्या बहिणीचं तीर्थाचं लग्न या विक्रांतशी ठरलंय हे सुद्धा त्याला आठवतं. आणि तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. ऊर्जा ही त्याला चहा प्यायला देते, पण शौर्य हा विचारातच गुंग असतो. ऊर्जा त्याला विचारते, शौर्य काय झालंय, तू एवढा विचारात का आहे? शौर्य सांगतो, नाही काही नाही. तर ऊर्जा म्हणते, शौर्य खोटं बोलू नकोस, मला सगळं कळतंय. तू ना काहीतरी टेन्शनमध्ये आहेस, आणि तेव्हापासून आहेस जेव्हापासून तू त्या CCTV फुटेजमध्ये विक्रांतला पाहिलंय हे माझ्या लक्षात आलंय. एवढं तर मी तुला आता ओळखते. शौर्य ऊर्जाला सांगतो, हो ऊर्जा, मला खूप टेन्शन आलंय. आपल्यासाठी तो पुरावा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो भजन तेथे आला होता, याचा अर्थ हर्षवर्धन जहागीरदारला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे, आणि तो पुरावा नष्ट सुद्धा करू शकतो. ऊर्जा चांगलीच घाबरते आणि म्हणते, खरंय तुझं, पण आपण इन्स्पेक्टर गुळगुत्तेच्या हातात पुरावा दिलाय ना, आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते सुद्धा खूप चिडलाय. हर्षवर्धनने त्याचा कोर्टात अपमान केला होता ना, त्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा आहे, त्यामुळे तो आपली मदत करेल, तू काळजी करू नको. तर शौर्य म्हणतो, ती माणसं खूप डेंजरस आहेत, आपल्याला त्यांच्यापासून हा पुरावा वाचवावा लागेल. जोपर्यंत कोर्टात हा पुरावा सादर होत नाही तोपर्यंत रिस्क तर राहणारच आहे, एवढं मात्र नक्की. ऊर्जा त्याला समजावून सांगते, शौर्य काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि ऊर्जा चहाचे पैसे द्यायला जाते. पण शौर्य मनात विचार करतो, ऊर्जा, मला त्या पुराव्याची काळजी तर वाटतीये, पण तुला कसं सांगू की माझ्या बहिणीचं लग्न त्या नालायक विक्रांतबरोबर जमलंय, आणि मी हे लग्न होऊ देऊ शकत नाही. माझी तीर्था आणि त्या विक्रांतचं लग्न होणं शक्यच नाही. आणि मग रात्र होते, आणि जहागीरदारांच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू असते. साडीवाला भारीतल्या साड्या घेऊन आलेला असतो, आणि घरातील सगळ्या बायका, तीर्था, विजया, शैलजा आणि सगळेजण हे साड्यांचं सिलेक्शन करत असतात. तेव्हा तीर्थाला एक साडी आवडते, तर विजयाला ती आवडत नाही. आणि एखादी शैलजाला आवडते, तर ती आजीला आवडत नाही. तीर्थाला एक साडी आवडते, तर ती म्हणते, ही साडी किती एलिगंट आहे. तर विजया तिला समजावून सांगते, तू नवरी मुलगी आहेस, तुला भारीतली साडी नेसावी लागेल. आजी सुद्धा तिला म्हणते, नाही या तीर्था, तुला भारीतली साडीच नेसावी लागेल, ही साडी काही छान दिसत नाहीये. तीर्था खूप कन्फ्यूज होते की कोणती साडी नेसावी. आणि त्याच वेळेस शौर्य घरी येतो. शौर्याचा चेहरा अजूनही लटकलेलाच असतो, तो खूप टेन्शनमध्ये असतो. तीर्था मात्र त्याला पाहून खुश होते, आणि त्याच्याजवळ येऊन म्हणते, दादा बरं झालं तू आला, एकदम वेळेवर आला. सांग ना, यातली कोणती साडी मी साखरपुड्याला नेसू, तूच चॉईस कर. तर शौर्य म्हणतो, मी आता खूप थकलोय, मी तुला नंतर सांगतो. तो जाऊ लागतो, तर तीर्था त्याला थांबवते. दादाचं काय करतोय, सांग ना, कोणती साडी मी नेसू, कोणती साडी मला जास्त छान दिसेल, सांग बरं. आणि आजी ही शौर्याकडे पाहते. शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तीर्था मी आता खूप थकलोय, मी नाही सांगू शकत. पण तीर्था त्याला म्हणते, अरे यार असं काय करतोय, सांग ना, तुझ्यासाठी माझं लग्न महत्त्वाचं नाहीये का? शौर्य चिडून म्हणतो, हो नाहीये महत्त्वाचं. आणि हे ऐकून तीर्थाला जबर धक्काच बसतो. आपल्यावर हा ओरडलाय म्हणून ती खूप दुःखी होते, तिचा चेहरा पडतो. शौर्याला समजतं की आपण हे चुकीचं केलंय. तो तिला थांबवतो आणि म्हणतो, सॉरी तीर्था, मी तुझ्यावर ओरडलो ना, मी असं नव्हतं करायला पाहिजे. पण तीर्था रडू लागते, आणि त्याचं काही न ऐकून घेता तेथून निघून जाते. आणि तिला खूप वाईट वाटतं. शौर्यसुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा तीर्था विजयाला म्हणते, मॉम, दादा असा का वागला, माझ्यावर का ओरडला, त्याच्यासाठी माझं लग्न महत्त्वाचं नाहीये का? विजया तिला समजावून सांगते, असं काय करतेस, तो थकून आला असेल ना, आणि तू त्याचा पुन्हा पुन्हा पिच्छा करत होती म्हणून तो असं बोलला, मनातून काही नाहीये. पण आजीला मात्र समजतं की याचं काहीतरी बिनसलंय, आणि याच्याशी बोलावंच लागेल. आणि आजी शौर्याच्या रूममध्ये जाते. इकडे ऊर्जासुद्धा घरी आलेली असते, आणि ती पूर्वाला दिवसभरात काय काय घडलं ते सगळं सांगते. की आई, आम्हाला पद्माच्या केसमध्ये खूप मोठा पुरावा मिळालाय, आणि आता पंचनामासुद्धा झालाय. पहा ही केस मी कशी फिरवती ते. आणि मला तर फक्त ती 4च मुलं CCTVमध्ये दिसतील असं वाटलं होतं, पण ती 4च नाही,
तर चक्क विक्रांत सुद्धा त्या CCTV फुटेजमध्ये दिसलाय. आता आपण ही केस जिंकणार एवढं मात्र नक्की. पूर्वाला आनंद होतो. तर तेवढ्यात ऊर्जा ही शौर्याचं नाव काढते. आई तुला माहितीये का, ते CCTV फुटेज पाहून शौर्य तर खूप टेन्शनमध्ये आला होता. पूर्वा विचारते, शौर्य सुद्धा तुझ्या बरोबर होता का? तर ऊर्जा सांगते, हो तो माझ्या बरोबर होता. आणि तो माझ्या बरोबर होता त्याचा फायदा झाला. मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेले होते तो कर्नल पाटेकरांच्या बंगल्यावर थांबला आणि त्याला भजन दिसला. तो हर्षवर्धन जहागीरदारचा PA तो भजन तेथे आला होता. त्याने मला ही माहिती सांगितली. त्याचा मला फायदाच झाला आणि त्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो होतो. हे ऐकून पूर्वाला आणखीनच मोठा धक्का बसतो. पूर्वा विचारते, तुम्ही चहा प्यायला कशाला गेला होतात? तर ऊर्जा सांगते, आम्ही चहा प्यायला नेहमी जातो आणि तेथे सुद्धा शौर्य हा गप्पच होता. तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं, एवढं टेन्शन घेऊ नको. तर पूर्वा ही चक्क ऊर्जाला म्हणते, ऊर्जा शौर्यला भेटणं थांबव. ऊर्जाला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते, आई मध्येच काय, तू हे काय बोलतेयस? तर पूर्वा म्हणते, मी काय बोलते ते तू ऐकलंय. शौर्यला भेटणं थांबव, त्याच्याशी असलेली मैत्री तोडायची. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, आई मला काही कळतच नाहीये. येथे मी पद्माच्या केसमध्ये किती मोठा पुरावा मिळालाय त्याबद्दल बोलतीये आणि तू हे कशाबद्दल बोलतीये की त्याच्याशी भेटणं थांबव वगैरे, याचा काय संबंध आहे? तर पूर्वा तिला ठणकावून सांगते, ऊर्जा तुमच्या दोघांचं हे वारंवार भेटणं मला आवडत नाहीये आणि उद्या लोक चर्चा करायला लागतील ते मला काही आवडायचं नाही. तर ऊर्जा आईला ठणकावून सांगते, आई लोक काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाहीये. मी काही नाही केलं तरीही लोक बोलतील. त्यामुळे तू काय विचार करतेस ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. पूर्वाला खूप राग येतो आणि पूर्वा तेथून जाऊ लागते. तर ऊर्जा तिला थांबवते आणि म्हणते, ठीक आहे आई, तुला जर समाधान मिळत असेल तर मी हेही करायला तयार आहे. मी शौर्यला भेटणार नाही. आणि असं म्हणून ऊर्जा खूप दुःखी होते आणि तेथून निघून जाते. ऊर्जाने हे मनाविरुद्ध केलंय हे पूर्वाला समजतं. इकडे कुमुदिनी शौर्याची आजी त्याच्या रूममध्ये येते आणि विचारते, शौर्य काय झालंय? तर शौर्य म्हणतो, आजी हा साखरपुडा आपण होऊ देऊ शकत नाही. तर आजी त्याला म्हणते, अरे मी तुला आधीच सांगितलंय मी हर्षवर्धनशी बोलेल, तुझा आणि अर्पिताचा साखरपुडा होणार नाही. तर शौर्य म्हणतो, नाही आजी, मी माझ्या साखरपुड्याबद्दल नाही बोलतोय. विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. आजीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तू असं का बोलतोय? तर शौर्य सांगतो, आजी आज मी पाटेकरांच्या बंगल्यात ते CCTV फुटेज पाहिलंय आणि त्यात मला विक्रांत दिसला. विक्रांतनेच पद्माचा विनयभंग केला होता. तो खरा गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. हे ऐकून आजीच्याही पायाखालची जमीन सरकते. आजीचा सुद्धा विश्वास बसत नाही. शौर्य म्हणतो, आजी अशा नालायक मुलाबरोबर मी माझ्या बहिणीचा साखरपुडा होऊ देऊ शकत नाही आणि मी आता डॅड घरी आले त्यांना सगळं सांगतो, म्हणजे ते हा साखरपुडा मोडतील. तर आजी शौर्यला म्हणते, नाही शौर्य, तू तुझ्या बाबांना काहीच सांगायचं नाहीये. शौर्यला धक्काच बसतो. तो विचारतो, का आजी, मी डॅडला सगळं का नाही सांगायचंय? तर आजी त्याला सांगते, जर तू हर्षवर्धनला हे सगळं सांगितलं तर हर्षवर्धन तुझ्याबरोबरचे सगळे संबंध तोडेल. शौर्यला काही कळतच नाही आणि तो विचारतो, आजी तू असं का बोलतीये? तर आजी त्याला समजावून सांगते, तू हर्षवर्धनकडे जाशील, त्याला सांगशील की तीर्थ आणि विक्रांतचा साखरपुडा होऊ देऊ नका, हे नातं मोडा. तो तुला विचारेल पण का? तर तू त्याला सांगशील, मी एक CCTV फुटेज पाहिलंय ज्यात माझा पूर्ण विश्वास बसलाय की विक्रांतनेच पद्माचा विनयभंग केलाय, तो खरा गुन्हेगार आहे. मग तो तुला विचारेल, ते CCTV फुटेज तुला कुठे भेटलं? तू तेथे कसा होतास? मग तू त्याला काय सांगशील? तू त्याला हे सांगशील का की तुमच्या विरुद्ध जी ऊर्जा शिंदे उभी आहे ती माझी मैत्रीण आहे आणि मी तिला या केसमध्ये मदत करतोय, तुमच्या विरुद्ध काम करतोय. हे ऐकून शौर्यलाही मोठा धक्का बसतो. आजी त्याला समजावून सांगते, तुला तुझ्या बापाचं खरं रूप अजून माहीत नाहीये. तू हर्षवर्धनला जेवढा साधा भोळा समजतो तसा तो नाहीये आणि तो नक्कीच तुझ्यावर खूप चिडेल आणि कदाचित तो तुझ्याशी सगळे संबंध तोडेल. तुला स्वतःचा मुलगा सुद्धा मानणार नाही. शौर्याचा विश्वासच बसत नाही. शौर्य म्हणतो, पण आजी माझे डॅड माझ्याशी संबंध तोडतील म्हणून मी माझ्या बहिणीच्या आयुष्याचं नुकसान होऊ द्यायचंय का? त्या नालायक विक्रांतबरोबर तिचं लग्न होऊ द्यायचंय का? तर आजी म्हणते, शौर्य मी असं कोठे म्हटलं? ती तुझी बहीण आहे तर माझी नात सुद्धा आहे आणि मी तिच्याबरोबर असं होऊ देणार नाही. तू सगळं माझ्यावर सोड. मी तीर्थ आणि विक्रांतचा साखरपुडा होऊ देणार नाही. त्यांचा साखरपुडा मी मोडणार. फक्त तू तुझ्या बाबांना काहीही सांगायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही.
शौर्य हो म्हणतो. आजी तेथून निघून जाते. पण शौर्यला खूप टेन्शन आलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा ही धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला विचारते, सर तुम्ही मला एवढं अर्जंटली का बोलवून घेतलं? तर तिला गुळगुत्ते सांगतो, मॅडम तुम्हाला एक FIR करायची आहे. ऊर्जा विचारते, पण कोणाविरुद्ध? तर गुळगुत्ते सांगतो, या इन्स्पेक्टर माने विरुद्ध. इन्स्पेक्टर माने चांगलाच घाबरतो आणि विचारतो, सर मी काय केलंय? माझ्याविरुद्ध कसली FIR? तर गुळगुत्ते म्हणतो, काय नाही केलंय ना, मग एवढे कशाला घाबरताय? घाबरगुंडी कुठले? आणि गुळगुत्ते ऊर्जाला मोबाईल देतो आणि या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ दाखवतो. मिरवणुकीत जेव्हा ऊर्जा आणि पद्मा हे पळत होते आणि त्यांच्या मागं विक्रांतचे 4 गुंड लागले होते आणि मग विक्रांतच्या मित्रांनी कसा या दोघींवर हल्ला केला, ऊर्जा आणि शौर्यने त्यांना पळवून लावलं होतं, हे सगळ्या व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर दिसत असतं. हा व्हिडिओ पाहून ऊर्जाला आश्चर्य वाटतं आणि ऊर्जा म्हणते, सर हा व्हिडिओ तर एकदम क्लिअर आहे, यात सगळं स्पष्ट दिसतंय. गुळगुत्ते सांगतो, मग आमचे सुद्धा खूप सोर्सेस असतात आणि आता आपल्याला लवकरात लवकर FIR करावी लागेल. ऊर्जा विचारते, FIR मीच करायची आहे की पद्माने सुद्धा? इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो, दोघींनी सुद्धा करायची आहे आणि सगळ्यात आधी तर आपल्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये हा पुरावा पाठवावा लागेल आणि मी तो आधीच पाठवलाय, त्याची रिपोर्ट येत असेल म्हणजे आपलं सगळं काम होईल. तर ऊर्जा गुळगुत्तेला विचारते, सर आपण फक्त FIR करणार आहोत, पण त्या विक्रांतला कधी अटक करायची? आपल्याकडे एवढा सबळ पुरावा असताना आपण त्याला अटक तर करू शकतो ना? तर गुळगुत्ते म्हणतो, ओ मॅडम असं सगळं फास्ट नसतं करायचं, हळूहळू करायचं असतं, दमादमाने. आधी तुम्ही आणि त्या पद्माने FIR करा, त्यानंतर आपण हे सगळे व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत, त्यांचे रिपोर्ट्स येतील आणि मग त्या विक्रांतला आणि त्याच्या 4 मित्रांना मी उचलणार आणि आयुष्यभर जेलमध्ये सडवणार, तुम्ही पाहतच राहा. हे ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे साहेब, मी आत्ताच्या आत्ता FIR करायला तयार आहे. गुळगुत्ते म्हणतो, चला मॅडम, चला इन्स्पेक्टर माने यांची FIR लिहून घ्या. आणि मग ऊर्जा ही मानेसमोर बसते आणि माने तिला विचारतो, त्या दिवशी काय काय घडलं ते सगळं सविस्तरपणे सांगा. आणि ऊर्जा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. त्या दिवशी मी मिरवणुकीत काही कामानिमित्त गेले, तेवढ्यात तेथे पद्मा आली. माझा आणि तिची धडक झाली आणि तिच्या मागे मागे विक्रांतचे हे 4 मित्र आले. त्यांनी पद्माला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या बाजूने उभे राहिले तर त्यांनी मलाही पकडलं. पण तेवढ्यात शौर्य तेथे आला आणि शौर्याने या गुंडांना पिटाळून लावलं, आमची मदत केली आणि तोच या केसमध्ये साक्षीदार सुद्धा आहे. हे सगळं ऐकून गुळगुत्ते खूप खुश होतो आणि म्हणतो, हर्षवर्धन आता तुला कळेल की कोर्टात अपमान होणं ते काय असतं आणि माझ्या अपमानाचा बदला मी तुझ्या अपमानाने घेणार, असा विचार करून गुळगुत्ते खूप खुश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आता दिवसेंदिवस वचन दिले तू मला ही मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. एकानंतर एक भारी ट्विस्ट येत आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धनच्या घरी सगळेजण सकाळी सकाळी मस्त नाश्ता करत असतील आणि त्याच वेळेस शौर्य हा आजीला म्हणेल, आजी तुला बाबांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना? आजी म्हणेल हो, आणि ती हर्षवर्धनला काही सांगणार. त्याच वेळेस चक्क संपूर्ण शिर्के कुटुंब, आमदार शिर्के, विक्रांत, अर्पिता आणि त्यांची आई, हे सगळे तेथे खूप सारं शगुनाचं सामान घेऊन येतील आणि त्यांना पाहून हर्षवर्धन आणि कुटुंबाला जबर धक्काच बसेल. आमदार शिर्के सांगणार, आमच्या इथे अशी पद्धत आहे की साखरपुडा ठरल्यानंतर सगळ्यांसाठी असा शगुन घेऊन जायचा आणि आम्ही तेच घेऊन आलोय. हे सगळं पाहून हर्षवर्धनला ते काही आवडणार नाही. पण आमदार शिर्केने ठरवलेलं असेल की काही करून हा साखरपुडा आणि लग्न लवकरात लवकर करून द्यायचं. आणि मग हा आमदार शिर्के विक्रांतला म्हणेल, आता तुझा साखरपुडा तर ठरलाय, त्या दिवशी आजी घरी नव्हत्या, त्यांचा आशीर्वाद घे. आणि विक्रांत हा आजीचा आशीर्वाद घेत असेल तेव्हा आजी त्याला थांबवणार आणि म्हणेल, थांब, माझा आशीर्वाद घेऊ नको. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल आणि मग आजी मोठा बॉम्ब फोडणार. आजी ही आमदार शिर्केसमोर, हर्षवर्धन समोर, सगळ्यांसमोर ठणकावून सांगेल, या विक्रांतचा आणि तीर्थाचा साखरपुडा होणार नाही, त्यांचं नातं जुळू शकत नाही, त्यांचं लग्न होऊ शकत नाही. आणि हे ऐकून विक्रांत, तीर्था, आमदार, हर्षवर्धन, विजया, शौर्य या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकणार. म्हणजे आता या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे
भयानक ट्विस्ट येणार आहे. कारण मग हर्षवर्धन आजीला विचारेल, तू असं का बोलतीये? आजी या प्रश्नाचं काय उत्तर देणार? या लग्नाचं काय होणार? पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे. चांगला मोठा धिंगाणा होणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा पुढचा एपिसोड तर खूप भारी असणार आहे. आजचा एपिसोड सुद्धा भारी होता, कारण गुळगुत्ते जो आजपर्यंत आपल्याला लाचखोर वाटायचा, तो ऊर्जाला धोका देऊ शकतो असं आपल्याला वाटायचं, पण हळूहळू त्याला आता पैशांपेक्षा स्वतःचा मान, स्वाभिमान महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळलंय. आणि हर्षवर्धनने त्याचा पोलीस स्टेशनमध्ये आणि कोर्टात जो अपमान केलाय ना, त्याचा बदला घेण्यासाठी तो नक्कीच ऊर्जाची मदत करेल, हे सुद्धा खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.